पद्मासनामधली महाराष्ट्रातली पहिली मूर्ती आणि अष्टमठ यात्रेमध्ये हा मठ 6व्या क्रमांकावर येतो। स्वामींच्या मूर्तीमध्ये जर डोळे घालून आपण प्रत्यक्ष पाहत राहिलो तर स्वामींची अतिशय मनमोहक ही जिवंत मूर्ती या ठिकाणी स्वामींची आपल्याला पाहायला मिळेल। एकदा असं झालं, मी शांत बसली, म्हटलं स्वामी मी चालले मुंबईला, यायची इच्छा आहे पण कसं बोलावं, उशीर झालाय। आणि अचानक मिस्टरांनी सांगितलं आज स्वामींना भेटायला जायचं आहे आपण। कधीही मला वाटलं माझ्यावर आता अडचण आली, आता मी काय करू, नुसतं स्वामींचं नाव जरी घेतलं ना तरी स्वामी लगेच हजर होतात। अडचण अशी मोठी असते त्यावेळेस कोण हात धरत नसते, पण त्यावेळेस बरोबर स्वामी कुणाच्या रूपात येऊन शनायना बरोबर मदत करतात। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मठ आहे, अतिशय सुंदर आणि शांत। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण भेट देणार आहोत कशेडी घाटातील श्री स्वामी समर्थ मठाला। हा मठ निसर्गरम्य उंच डोंगराच्या टेकडीवर आहे। या मठाची जागा स्वतः स्वामींनी निवडलेली आहे। मठातील स्वामींची सुंदर त्रिकाळ पंचधातूची देखणी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते। मठामध्ये स्वामी प्रकट दिनानिमित्त जणू काही सोहळ्याचे वातावरण होते। सर्व स्वामी भक्त आपल्या परीने स्वामी सेवा करीत होते। आध्यात्मिक आणि भक्तिमय असे मठाला स्वरूप प्राप्त झाले होते। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मला एक मोठा अनुभव आलेला आहे। ज्या वेळेला आपले अतिशय पर्जन्यवृष्टी झाली त्यावेळेला स्वामींना नैवेद्य, आरती, कपडे वगैरे सगळे काहीच नव्हतं आपल्याकडे, आणि करायचं काय म्हणून आम्ही प्रश्न पडला होता। म्हणून मी पुरणपोळीसाठी साहित्य घेऊन पुरणपोळ्या करण्यासाठी जात होते। तेवढ्यात एक ग्रस्त आले, कुटुंब होतं त्यांचं, संपूर्ण डोंबिवलीचे होते। ते म्हणाले आम्हाला इथे राहण्यासाठी जागा मिळेल का, आम्हाला आंघोळीची सोय करा। मी स्वामींसाठी संपूर्ण महानैवेद्य, कपडे वगैरे सगळे आणलेले आहेत, हारसुद्धा आणलेले आहे। आणि ते बघितल्यावर एकदम अंगावर शहारे आले। म्हटले जे स्वामींनी आपण देऊ शकलो नाही ते स्वामींनी आपली इच्छा पूर्ण करून घेतल्याचा एवढा मोठा अनुभव आहे। आणि खरोखर त्यावेळेला एवढं घाईवरून आलं की स्वामी खरोखर पाठीशी आपले आहेत आणि आपली सेवा करून घेतात सगळ्यांकडून। आम्ही ह्या कशेडी मठामध्ये गेली आज 7 ते 8 वर्षे इथे आम्ही मोठ्या प्रोग्रामसाठी इथे येतोच, प्रकट दिन असो, दत्त जयंती असो। पण आजचा अनुभव सांगायचं झालं तर काल आम्ही इथे अनायसे दर्शनासाठी फक्त आम्ही आलो, पण जिथे घरात मठात पाय ठेवलं तेवढ्यातच आम्हाला इकडच्या सेवेकरांनी असं सांगितलं की ताई तुम्हालाच अभिषेकाला बसायचं। गेले आणि 1 वर्ष मी सतत म्हणते की अरे आपल्याला नुसतं काही आलं नाही की आपण नेहमीच इथे येत असतो, पण पाय ठेवता क्षणी मला म्हणाले की तुम्हालाच अभिषेकाला बसायचं। आणि आज हा मान आम्हाला इथे स्वामींच्या कृपेने मिळाला। स्वामींच्या इच्छेशिवाय इथे कधीच काही कुठली गोष्ट होत नाही। हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा अनुभव आहे इकडे स्वामींचा। श्री स्वामी समर्थ। कशेडीच्या या मठामध्ये आज 3 वर्ष झाली सेवा करत आहे। माझा एक अनुभव मी सगळ्यांना सांगू इच्छिते की समीर दादा बरोबर मी शेअर करत होते की आपल्याला ना मठामध्ये सगळी फुलांनी मला सजवायचं आहे स्वामींना, आणि हे आम्ही इथे बोलायला फक्त, आणि पुण्यातून जे आमचे एक फुलवाले आहेत दादा की जे नेहमी आम्हाला फुलांची मदत करतात, त्यांनी लगेच फोन केला इथे आणि असं की समीर दादा किती फुलं हवी आहेत तुला। म्हणजे हा माझ्यासाठी आलेला एक असा अनुभव आहे की आम्ही इथे बोलायला की फुलांनी देऊळ सजवायचं आहे, आणि स्वामींनी तिथून सेवे करायची आम्हाला धाव पाठवली की फुलांची मदत आम्हाला 150 किलो फुलं आली त्या वर्षी, आणि तेवढं आम्ही फुलांनी सुंदर देऊळ सजवलं। आमचं रोजचं मुंबईला जाणं येणं असतं, रोज आम्ही इथून याच कशेडी घाटातून जातो येतो। तर बऱ्याच वेळा अशी इच्छा असते की निघालो की स्वामींचं दर्शन घेऊन जावं आपण मुंबईला, पण असं होतं की नेहमी घाईत असतो, आणि घाईत असल्यामुळे असं होतं की अरे पण मग एक प्रश्न पडतो की बोलावं की नाही, जाऊया का, कारण जाऊया म्हटलं की जायला हवं असतं। पण मग एकदा असं झालं, मी शांत बसली, म्हटलं स्वामी मी चालले मुंबईला, यायची इच्छा आहे पण कसं बोलावं, उशीर झालाय। आणि अचानक मिस्टरांनी सांगितलं आज स्वामींना भेटायला जायचं आहे आपण, आणि आम्ही आमची गाडी लगेच वळलीच की आम्ही स्वामींच्या मठात। आणि असं बऱ्याच वेळा होतं की इच्छा होते आणि आम्ही स्वामींपर्यंत पोहोचतो। बरीच वर्ष झाली या भागातून मी नेहमी प्रत्येक वेळी गावी जात येत स्थळी इथून या मार्गाने जात असं, पण योग येत नव्हता। कालच माझ्या मित्राबरोबर मी डिस्कशन केलं आणि आपण जाऊया का या मठाला भेट देण्यासाठी, तर तो आज दिवस माझा हाच उजाडलेला आहे। आणि आम्ही या कशेडी घाटातला हा स्वामी समर्थांचा मठ यास भेट दिली आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मठ आहे, अतिशय सुंदर आणि शांत।
ज्यांच्या मनाला शांती पाहिजे असेल त्यांनी या मठात यावं आणि स्वामी समर्थांचा रास घ्यावा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. द्विराजम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. श्रीमन्महागणाधिपतये कुलदेवता नमः. ग्रामदेवता नमः. स्थानदेवता नमः. वास्तुदेवता नमः. मातृपितृभ्यो नमः. शक्तिपुरदेवता नमः. उमामहेश्वरभ्यो नमः. लक्ष्मी नारायणभ्यो नमः. कालकाम परशुरामेभ्यो नमः. एककर्म प्रधान श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. सर्व विघ्न हरत तस्मै गणाधिपतये नमः. सर्व शांत कार्येषु प्रविष्टु भुवनेश्वर देवादिदेव ब्रह्मदेशाय धनाधना श्रीमद्भगवत महापुरुषस्य विष्णुराज्ञाय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्म विद्यापराधे श्री श्रीमन्महागणाधिपतये नमः. हस्ताशी मेव सर्वं खलितं ब्रह्मादिकं साक्षात्मा असे नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामोत्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् त्वं गुणत्रयातीतानं देहत्रयातीतानं कालत्रयातीतानं मूलाधारसतोषित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं तत्त्वम् अवस्वरूपं गकारो स्वरूपम् अकारो अजरूपम् अनुस्मारः श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षरां समर्पयामि. तुम्ही आधी हळद मग पिंड सिद्धेभ्यः हरिद्रां सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अक्षरः समर्थभो भक्त्या समर्पितं देवलोकनाथ नमस्ते. श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. पादयो पाद्यं समर्पयामि. नमस्ते देवदेवेश. नमस्ते धरणीधर. नमस्ते जगदाधार. अर्घ्यं प्रतिगृह्यतां श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. कर्पूरवसुतं तोयं मन्दाकिन्या समधृताम् आचम्यता जगन्नाथ मया दत्तै भक्तिका श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. 2 पाया पाणी अंघोळीसारखं घाला सगळीकडे. गंगा सरस्वती रेवा पायोष्णी नर्मदा जले स्नातिकाश मया देवा तथा शांती पुरुषमे श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. स्नानियं समर्पयामि. 1 पै पाणी करत जावा थोडा स्नान करेन. आचमनीयं समर्पयामि. आता ते पंचम तिकडे कामधेनु समर्पितं दैवर्षि पितृपुत्रीपदं पयोदरानि देवेश स्नानार्थे प्रतिक्रियतां श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. पयो स्नानं समर्पयामि. पयो स्नानानंतर पूर्ण करा. पयो स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. चंद्रमंडल संकाशं सर्वदेवां प्रियं नदी स्नानार्थे मया दत्तं प्रतिक्रियतां श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. दधी स्नानं समर्पयामि. दधी स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अद्यं सुराणामहारम् अद्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अद्यं पवित्रं परमं स्नानार्थे प्रतिगृह्यतां श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. घृतक स्नानं समर्पयामि. घृतक स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सर्व औषधी समर्पणे पियुषे चतुर्षमदो स्नानार्थे प्रयत्ने गृहाण परमेश्वर श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. मधु स्नानं समर्पयामि. मधु स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. विक्षुदंड समर्पितं दिव्यं शर्करायाः स्नापयामि. सदा भक्ता प्रीतो सुरेश्वर श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. प्रत्येक परिपूर्ण कर्पूरं समायित्वं सुगन्धद्रव्य संयुक्तं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थे प्रतिगृह्यतां श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवताभ्यो नमः. चंदनयुक्त जलस्नानं समर्पयामि. परत 2 बाहेर पाणी आला. तदनंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सर्वलोक उद्यागणे
बिल्वपत्र समर्पयामि तुलसी दलपत्राणि समर्पयामि पंचमुखाशी ते देऊ आपलं पाणी ठेव पाणी घालते नाही पाणी घालायचं त्याच्यावर पंचामृत ठेव त्याचा नैवेद्य दाखवा जांभळ्याचा पट्टा मग पुरुषांमध्ये जांभळ्याच्या घड्याळाचा तरी पट्टा श्री स्वामी समर्थ कुंड दत्तावतार देवता नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यं समर्पयामि पुराणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा पुराणाय स्वाहा समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा एक पै पाणी तांबडा सोडा नाही परत एकदा नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पनीयम समर्पयामि पुनर्नैवेद्यं समर्पयामि सत्यंतवर्त्यंतपरिशिष्यामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा एक परी पाणी वरच्या तांबडात 2 परी पाणी खालच्या तांबडात नाही हाताला मी माझे परमस्नेही भाऊ धुमाळ यांच्याबरोबर प्रथमतः माझे कशेरी मठात आलो. त्यांच्याबरोबर येताना माझे बरेचसे आर्थिक प्रश्न अडकलेले होते आणि त्या संदर्भी येताना स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझं मशिनरीज अडकलेले आहेत, भयंकर अडचणीत आहे. स्वामींना सांगितलं आणि 8च दिवसाचा रिपोर्ट आला त्याचा. माझ्या मशिनरी नवीन मशिनरी आल्या, माझं कामही चालू आलं आणि स्वामींनी कामही असं दिलं की त्यांच्या जवळच दिलं. म्हणजे मी पुण्यातला राहणारा रहिवासी असून सुद्धा स्वामींनी कामानिमित्त त्यांच्या जवळ घेतलं आणि अखंड सेवेत घेतलं. हा माझा इथला या मठातला अनुभव आहे. मला असं योग आलं की गाडी घ्यायची वगैरे आणि त्यावेळेस आमच्याकडे 1ही रुपया नव्हता. मग असंच म्हणजे माझं मंगळसूत्र वगैरे ठेवून आम्ही गाडी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग ती प्रगती अशी होत गेली ना की त्यावेळेस आहे ना शून्यातून आम्ही त्यावेळेस वरती आलो. फक्त एक स्वामींचं पुस्तक आम्हाला हाती कुणीतरी दिलं. त्या छोट्याशा पुस्तकमुळं आम्ही जे नामस्मरण केलं तो 2011चा प्रवास तो आतापर्यंतचा एवढा मोठा प्रवास झालेला आहे ना की सांगू शकत नाही. हा स्वामींचा योग आहे आणि हे स्वामींचा कुणी हात धरलं ना की त्याला रिकामं कधी स्वामी पाठवत नाही. 2021 साली माझ्या मुलांनी कॅनडामध्ये जाण्यासाठी प्रोसेस केला होता एज्युकेशन आणि वर्क विजासाठी. बरेच दिवस झाले तरी एक 5-6 महिने त्याला आलं नव्हतं. त्याच्यानंतर त्याने मागून केलेल्या मुलांचाही आलेला होता, काहींचे रिजेक्ट झाले. तर पता नाही त्या मुलाला माझ्या काय वाटलं की त्याने म्हटलं की पप्पा आपल्याला अक्कलकोट स्वामींसाठी जायचे. 20 तारीख 20 मे आम्ही संध्याकाळी 7 वाजता ड्रायव्हर वगैरे बुक करून अक्कलकोटला जाण्यासाठी तयारी केली. सकाळी उद्या 21ला 7 वाजता आम्ही जाणार होतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच रात्री 1:20 त्याचा मेल आला की तुम्ही अप्रूव्ड झाला, तुमचा विजा अप्रूव्ड झाला आहे. करोना काळात माझ्या दोन्ही मुलांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मी येऊन स्वामींना सांगितलं की स्वामी ह्याच्यातून बाहेर काढा, मला आता भरून येत आहे. स्वामीने 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी माझी जी काय गाथा होती ती ऐकली आणि दोन्ही मुलांना कॉल आले आणि ते आज व्यवस्थित आहेत. जो कार्यक्रम पत्रिका होती त्या कार्यक्रम पत्रिकाप्रमाणे मला असं वाटलं मी अभिषेकला पोहोचू शकत नाही आहे. 9:15ला इथं आले आणि मनामध्ये खूप इच्छा होती की मला अभिषेकला गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे होतं. परंतु घरचं सगळं आवरून येईपर्यंत स्वामींचा अभिषेक मिळू शकत नाही असं मनामध्ये सारखी खंत वाटत होती. पण इथे आले आणि अक्षरशः मला स्वामींचा अभिषेक मिळाला. म्हणजे इतकं भरून आलं की इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण झाली. म्हणजे स्वामी पाठीशी आहेत. मी पुण्यातून नेहमीच स्वामींना इथे येतो. एक दिवशी इथून चिपळूणला चाललो होतो. चिपळूणला जात असताना मी म्हटलं आता चिपळूण येताना स्वामींचं दर्शन घेऊ. पण इथं बरोबर समोरच्या बाजूला पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीच्या समोर माझी गाडी बंद पडली, काही कारण नसताना. अचानक बंद पडल्यानंतर मी उतरलो, बघितलं तर गाडीतलं पूर्ण पाणी संपलेलं. रेडिएटर कुठं लीक नाही, काही नाही. मी गाडी साईडला घेतली आणि नामस्मरण चालू केलं. नामस्मरण चालू केल्यानंतर परत स्टार्टर मारला, गाडी चालू झाली.
गाडी चालू झाल्यानंतर म्हटलं आपल्याला वर आपण जाणार होतो, वर आलो नाही म्हणून कदाचित इथं झालं. मी गाडी घेऊन वर आलो. गाडीमध्ये इथं पावसाचे दिवस होते, खाली बादलीभर पाणी टाकलं रेडिएटरमध्ये. वर आलो, महाराजांना माफी मागितली की म्हटलं मी चूक केली, म्हटलं पुढं जाता तर थांबलो नाही. दरवेळेला मी थांबतो, यावेळेला थांबलो नाही म्हणून चूक झाली माझी. आणि त्याच्यानंतर मी गाडीत पाणी टाकलं, इथं महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघाल्यानंतर खाली घाट उतरल्यानंतर गॅरेज आहे. म्हटलं तिथं गेल्यानंतर पाणी कुठं लीक आहे का हे बघावं. बघितलं तर पाणी लीक नाही. मी चिपळूणला गेलो, म्हटलं चिपळूणमध्ये जाऊ. चिपळूणमध्ये एका गॅरेजजवळ गेलो, पाणी कुठंतरी लिकेज आहे का म्हणून बघावं, तिथंही नाही. त्याच्यानंतर तिथून येताना मी परत इथं आलो, दर्शन घेतलं, इथून पुण्यात गेलो. त्याच्यानंतर 6 महिने मी गाडी वापरली, एकही थेंब पाणी कुठं लीक नाही. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय घराडी मंडणगड येथील अंध विद्यार्थ्यांचा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला म्हणून सांगतो सगळ्यांना, हे आता आपल्याकडे शिकतात सगळी मुलं तुमच्या रेग्युलर अकॅडमिक सारखंच, आणि त्याबरोबरच हे स्वतःची कमाईची रोटी खातात आणि याचा आनंद मिळावा म्हणून हे ऑर्केस्ट्रा आणलेलं आहे.
यांना सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यामध्ये. तसंच सन्माननीय उत्तम कुमार जैन यांना सुद्धा शाल देऊन मी सन्मानित करायला सांगत आहे. आमचे सुरेंद्र अप्पा दरेकर त्यांना सन्मानित करतील. या ठिकाणी ऑर्डिनरी लेफ्टनंट रिटायर्ड सुभेदार सन्माननीय शशिकांतजी माऊलकर यांचा सन्मान नितीन लवंदे साहेब यांनी करावा असं मी विनंती करतो. माजी सरपंच सुरेंद्र अप्पा दरेकर यांनाही योगेश बाप्पा यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. आपल्या भारताचं पूर्ण नेतृत्व केलं असं आमचा नील यांनी रोटरी हायस्कूलमधून JEBR मध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवला. त्यासाठीचा जोरदार टाळ्या होते. आज आमच्या इथे हा जो भक्त समुदाय जो जनसागर भक्ताचा सागर जो लोटलेला आहे स्वामीराय, याचं एकच मोठं कारण म्हणजे कशेडी घाटावर म्हणजे रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यावर आपलं असं भव्य दिव्य असं स्वामींचं मठ जे उभं आहे. स्वामीराय ह्या मठाची मूळ माहिती म्हणजे पद्मासनामधली महाराष्ट्रातली पहिली मूर्ती आणि अष्टमठ यात्रेमध्ये हा मठ 6व्या क्रमांकावर येतो. बरेचसे भाविक भक्त ह्या मठामध्ये येऊन दर्शनाचा आनंद घेतात. तसंच मुख्य या मठामध्ये जे कार्यक्रम होतात ते दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि स्वामी पुण्यतिथी म्हणजे समाधी उत्सव सोहळा असे 4 उत्सव साजरे होतात. बरेचसे भाविक भक्त आपल्या मनातून इच्छा मनोकामना घेऊन येतात आणि त्या परिपूर्णताकडे जातात असं इथले सगळे भक्त पुन्हा पुन्हा येऊन आम्हाला सांगत असतात. हा या मठाचा एक मोठा अनुभव आहे. बरेचसे अनुभव आहेत, शेअर करायला तो बराच वेळ लागेल, पण बरेचसे संतोषदादांसारखे युट्यूबर येत असतात. ते या प्रसार माध्यमातून मठाची महती सगळ्यांपर्यंत तुमच्या सगळ्या भक्त मंडळीपर्यंत पोहोचवत असतात. नक्कीच तुम्ही या मठाला नक्की भेट द्या आणि आपलं जे मठ स्वामीमय महिमा जो आहे तो सगळा प्रसार करा आणि स्वामी दर्शनाचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी मठ कशेडी आणि ह्या ठिकाणी जेव्हा भूमिपूजन झाला ते मयेकर भाऊ म्हणून होते, या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जोडीला पाटील म्हणून होते. जागा ओरिजिनल जागा जी होती ती पाटील म्हणून त्यांची जागा होती. या ठिकाणी येण्यासाठी काही रस्ता नव्हता, त्यावेळेस आम्ही रामदासभाईंच्या माध्यमातून इथं रोजगार हमीमधून रस्ता केला. या कशेडी घाटा मठामध्ये येण्याचा योग माझा असा आलेला की एकदा मी इकडनं प्रवास करायचो. मी राहणारा दाभोळचा आहे, पण कधी असं वाटत नव्हतं. एकदा मी मठाचं लांबून दर्शन घेतलं आणि मी एक आकर्षित झालो. बोलो काय आहे ते पाहूया. तर पाहिलं तर स्वामींचं मठ. आणि इथे आल्यानंतर मला इकडचे जे गुरुजी आहेत समीर मोरे या फॅमिलीशी माझं भेट झाली आणि त्यानंतर म्हणजे इथे माझं एक नातंच तयार झालं आणि त्याप्रमाणे मी दरवर्षी इथे या स्वामीच्या मठात न चुकता येतो आणि इथे आल्यानंतर एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता वाटते मला. 25व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना आम्हाला खूप आनंद होते भक्तगणांना. आणि या मठामध्ये दत्त जयंती उत्सव, स्वामी प्रगट दिन सोहळा, स्वामी पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, त्याचप्रमाणे आम्ही दत्तयाग, स्वामी याग आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींचा महाप्रसाद, प्रत्येक दिवशी खिचडी प्रसाद हा भक्तगणांना या ठिकाणी आम्ही देत असतो. भक्तगण बहुसंख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातून सुद्धा या ठिकाणी भक्तगण येऊन स्वामींची सेवा करत असतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला हा स्वामींचा मठ, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटला ज्याप्रमाणे मठ आहे त्याचं एक प्रतिकृती या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न फार सुंदर अशा प्रकारे या मठाचे जे आयोजक होते, त्या संयोजक होते, त्यांनी केलेला आहे. रत्नागिरी आणि रायगड या बॉर्डरवरती, सीमारेषेवरती असणारं हे स्वामी समर्थ महाराजांचं वट अत्यंत दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेलं आणि उंच अशा ठिकाणावरती इथे ज्या वेळेला स्वामींची मूर्ती ज्या वेळेला आणली जात होती, ती मूर्ती आणते वेळेला ते जे वाहन चालक होते, ते वाहन चालक हे मुस्लिम धर्मीय होते आणि त्यावेळेला कच्चा रस्ता होता. रस्ता कच्चा असल्या कारणाने जी मूर्ती ज्या टेम्पोमधून आणली जात होती तो टेम्पो त्या ठिकाणी पुढे जायला तयार नव्हता. म्हणजे काहीतरी अडचण आला आणि त्यानंतर स्वामींची जी विभूती होती ती त्या चाकाखाली ठेवण्यात आले आणि त्यानंतर मग त्या मूर्तीसहित तो टेम्पो वरती आला आणि अशा प्रकारचा हा इतिहास आहे.
सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। आरती हो वारू, आरती हो वारू, चरणी देविया माता। देवी देवी स्वामी तू अवतरवासी, तू अवतरवासी। जगदुद्धारासाठी, जगदुद्धारासाठी राजा तू विराजी। भक्त भक्तरा तू एक होशी, तू एक होशी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुझ्या चरणाशी। जय श्री गुरुदेव, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ। आरती हो वारू, आरती हो वारू, चरणी देविया माता। जय समर्थ तुझा अवतार, तुझा अवतार। याची काय करू, याची काय करू, तिला नाम श्रीला श्रीला श्री करे नाम करे नाम। Thank you.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाआरतीनंतर शेकडो स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। स्वामी सेवेकरांनी या महाप्रसादाचे सुंदर नियोजन केले होते। यावेळी महाप्रसादाचा भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून लाभ घेतला। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्वामींचे भक्त जे आहेत त्यांचे प्रत्येक सगळ्या इच्छा काही आहेत ते स्वामी आपले स्वामी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि कोणाला निराश करून असे केव्हाच पाठवत नाही। कोणताही माणूस कुठलीही इच्छा घेऊन आला तरी स्वामी ते त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि प्रत्येक भक्ताला पुन्हा 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 ह्या मठामध्ये यावंसं वाटतं। असं हे आपलं श्री स्वामी समर्थांचं कशेडी बंगला इथे मठ आहे। सगळ्यांनी अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळ्या लोकांनी इथपर्यंत पोहोचावं हीच माझी स्वामी चरणी सदिच्छा आहे। श्री स्वामी समर्थ। मी या मठात आज 3 वर्ष झाली येते, पण मला जो अनुभव आलाय ना तो कोणालाही आला नसेल असं वाटतं। मला स्वामींनी गिरनार घडवलं, त्याच्यानंतर मी अक्कलकोटला पण गेले आणि अक्कलकोटून आल्यावर असंच मी म्हणलं बाळूमामांच्या इथे मला जायचं आहे स्वामी, तर बाळूमामांचं पण दर्शन घडवलं। मग ते कसंही असो, कोणाच्याही संगतीनं असो, पण माझं झालं जाणं त्यांच्याबरोबर आणि तेवढं मला खूप खूप म्हणजे भरून आलं। धन्यवाद कसे मानावे स्वामींचे हेच मला समजत नाही। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। यावेळी शास्त्रीय संगीत विशारद सौ सांची वानखेडे यांच्या सुंदर संगीत भजनाने आलेल्या स्वामी भक्तांना मोहून टाकले। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। कशेडी मठात स्वामींचा प्रकट दिन मठाच्या विश्वस्त मंडळींनी
स्वामी सेवेकऱ्यांनी आणि स्वामी भक्तांनी आनंदमय अशा भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन संगीत अशा थाटामाटात साजरा केला। आपणही या मठाला जरूर भेट द्या। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।